मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मुंबईला जाणे भाग होते. चिपळूण आणि रत्नागिरी या 2 गावांच्या पलीकडे माझी प्रवासाची मजल गेली नव्हती. अरबी समुद्राची सीमा ओलांडून मुंबईला जाणार या कल्पनेने मला मोठा आनंद झाला. मुंबईबद्दल मी निरनिराळ्या प्रकारच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या होत्या. मुंबई पाहण्याची उत्कंठा कुणाला होत नाही. बाहेरगावी असेपर्यंत मुंबई पाहण्याची संधी येणे म्हणजे एक काहीतरी अजब गोष्ट आहे असे वाटत असते. सहसा आपला गाव सोडून न जाण्याची, कामाशिवाय गाव सोडून न जाण्याची कोकणच्या लोकांची प्रवृत्ती फार. त्यामुळे ज्यांनी उभ्या जन्मात मुंबई पाहिली नाही अशी कितीतरी माणसे रत्नागिरीत दिसून येत असत. मुंबईला जाणारे म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी किंवा नोकर लोक. व्यापाऱ्यांची संख्या रत्नागिरीत फारच अल्प आणि तेही व्यापारी म्हणण्यापेक्षा नुसते दुकानदार नावाला साजेसे असल्यामुळे त्यांचाही प्रवास रत्नागिरीबाहेर थोडाच असे. सरकारी नोकरांना तर घर सोडण्याचीच मुश्किल, तिथे गाव सोडण्याचे नाव कशाला. बाबांना रजा मिळणे शक्य नव्हते. माझ्याबरोबर मुंबईला कुणी जावे हा एक प्रश्न येऊन पडला होता. दादा मुंबईला होता खरा, पण तो रेसिडेन्सीत राहत होता. त्याचीही परीक्षा त्याच सुमाराला होती. आधी माझ्याबद्दल दादांचा लोभ फारच. तिथे मुद्दाम माझ्यासाठी येऊन मला मुंबईला घेऊन जाणे त्याच्या ध्यानीमनी सुद्धा आले नसते. बाबांचे एक स्नेही मुंबईला गोरेगावकर बिल्डिंगमध्ये राहत असत. त्यांच्या घरी मी मुक्कामाला जाणार होते. आई सुद्धा माझ्याबरोबर यायला तयार झाली, पण पुरुष माणूस कुणीतरी सोबतीला पाहिजे होताच ना. मग नुसती आई पाठराखींसारखी सोबत करायला हवी कशाला. मी तो बेत खोडून काढला. आईच्या नजरेत मी अगदीच लहान मुलगी होते, पण मला याच वेळी माझा मोठेपणा प्रस्थापित करायचा होता. पूर्वी एखाद्या वेळी जर मी मुंबईची सफर मारली असती तर यावेळी एकटेच जाण्याचे धाडस मुद्दाम केले असते. बरोबर कुणाला पाठवावे याची चर्चा चालली असताना बाबीशेठ तेथे आले. त्यांनी मुंबईला नेण्यापासून परत मला रत्नागिरीला घेऊन येईपर्यंतची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. पण एक अडचण उपस्थित झाली. बाबीशेठ आपल्या कुणा नातेवाईकांकडे उतरले असते. त्यांच्या घरी मी जाऊन राहणे शक्य नव्हते आणि मी ज्या घरी उतरावे म्हणून तजवीज केली होती त्या घरी उतरायला बाबीशेठची तयारी नव्हती. ते म्हणाले, मी तिथंही उतरलो असतो, पण मला मोठा संकोच वाटतो. जातीचा माणूस असला किंवा जातीचा प्रपंच न बाळगणारा माणूस असला तर मनाला तेवढं काही वाटत नाही, पण गोरेगावकर बिल्डिंगमधील बिऱ्हाडात जायचं म्हणजे मन जरा कच खातं. माझ्या जातीच्या माणसाला तिथं खोलीत वावरताना किती संकोच वाटत असतो याची कल्पनाच केली पाहिजे. चहाचा कप सुद्धा स्वतः विसरून द्यावा लागतो. पूर्वी एकदा मी अनुभव घेतला आहे, तेव्हापासून कानाला खडा लावून घेतला आहे. गोदूला मी तुमच्या मित्राच्या घरी नेऊन पोहोचवीन, परीक्षेच्या मंडपात घेऊन जाईन, परत घेऊन येईन, हिंडण्यासाठी तिच्याबरोबर सारी मुंबई पालथी घालीन, पण राहायचा तो आपला आमच्याच माणसात राहील. गोदूला ते पटायचं नाही हे मला माहीत आहे, पण त्याला उपाय नाही. माझा अनुभव तिला केव्हाही मिळणं शक्य नाही, कारण तिच्या जातीपेक्षा अधिक उच्च वर्णाची जातच मुळी नाही. तेव्हा उच्च वर्णाच्या लोकांनी माझ्यासारख्याच्या जातीच्या माणसाची केलेली ओढग्रस्त अनुभवण्याचा तिला केव्हाच प्रसंग येणार नाही. तात्यांचे म्हणणे मला पटले नाही. मला अनुभव नव्हता आणि अनुभव नव्हता म्हणून तो पाहण्याची उत्कंठा माझ्या मनात जागी झाली. मी म्हटले, तुम्ही काय म्हणता तेच मुळी मला समजत नाही. त्रास तो असा काय होणार? कसा त्रास होतो तो एकदा मला पाहू द्याच. एक दिवस तरी मी राहणार तिथंच राहा आणि नंतर माझी खात्री पटली तर मी होऊनच तुम्हाला जाऊ देईन. चंची सोडीत सोडीत ते म्हणाले, काय व्रात्य कार्टी आहे, नुसता हिला अनुभव मिळायला पाहिजे म्हणून मलाही हवा तसा अपमान सोसायला लावणार. अडकीत त्याने सुपारी कात्रीत एकवार मान खाली घालून विचार करून ते पुढे म्हणाले, ठीक आहे, होऊन जाऊ द्या. तुझ्यासारख्या पुरीला अनुभव आला तर तुझ्या पिढीपुरती तरी एका घराची सुधारणा होईल. दुसऱ्याचं मन कसं दुखावतं याचा आधी सूचना देऊन मग घेतलेला अनुभव तरी तुझे डोळे उघडील. कमी दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या जातीचा उच्च वर्णाच्या लोकांकडून होणारा अपमान सोसण्याचे भाग्य काही तुझ्या नशिबी नाही, पण आमच्यासारख्यांचं दुःख पाहून तरी तुला धडा मिळाला तर तेवढाच मला आनंद होईल. त्यापुढे माझा होणारा अपमान मी बॅगेत गुंडाळून रत्नागिरीला घेऊन येईन. तुला माहीत नाही गोदे, रत्नागिरीत आम्ही शिष्ट म्हणून मिरवतो ते आमच्या जमातीपुरतेच. बाकीचे अनुभव तू पाहिले आहेस. तुला वाटत असेल की तू एक तशी वागत नाहीस, आमच्याकडे परकेपणा बाळगीत नाहीस म्हणून सारीच लोक काही तशी नाहीत. मुंबईला जाऊन सुद्धा माणसं कशी मागासलेली राहतात याचा एकदा अनुभव घे.
दुसऱ्याच दिवशी आम्ही मुंबईला जायला निघालो. 2 प्रहरी बोटीत बसलो. पहाटेच्या सुमाराला मुंबई दिसू लागली. पहिल्याने खांदेरीच्या लाईट हाऊसचा दिवा दिसू लागला. त्याचीच मला मोठी गंमत वाटू लागली. तो दिवा सारखा फिरत होता आणि त्या फिरत्या दिव्याचे किरण जवळजवळ आमच्या बोटीत येऊन पडत होते. धक्का जसजसा जवळ येऊ लागला तसतसा दिव्यांचा कचकचाट नजरेला पडू लागला. जिकडे तिकडे दिवेच दिवे दिसत होते. रत्नागिरी चिपळूणच्या रस्त्यावरील कंदिलांची कल्पना असल्यामुळे ही दिवे लावण्याची उधळपट्टी मला चमत्कारिक वाटू लागली. त्यावेळी बराच काळोख असल्यामुळे बंदराची शोभा मला स्पष्ट दिसली नाही, पण जिकडे तिकडे आगबोटी दिसत होत्या. त्या आमच्या आगबोटीपेक्षा कितीतरी मोठ्या होत्या. त्यातून माग काढीत आमची आगबोट चालली होती. मधून मधून एखादी छोटी बोट चवचावत जाऊन समुद्राच्या पाण्यातून प्रकाशाचे फवारे उडवीत असे. बोट धक्क्याला लागलेला पाहण्याचा हा प्रसंग माझा पहिलाच होता. रत्नागिरीत पडावातून चढावे उतरावे लागे, पण इथे सरळ बोटीतून अगदी रस्त्यावर उतरता येत असल्यामुळे मला त्याचे मोठे कौतुक वाटले. हमालाच्या डोक्यावर सामान देऊन आम्ही आवाराच्या बाहेर आलो. बाहेर येताच बाबीशेठ व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया म्हणून ओरडू लागले. मला आश्चर्य वाटले. ही व्हिक्टोरिया कोण? लहानपणापासून व्हिक्टोरिया म्हणजे महाराणी एवढेच मला माहीत होते, पण रात्री अपरात्री मुंबईच्या धक्क्यावर येणारी ही दुसरी व्हिक्टोरिया कोण याचा ज्यावेळी उलगडा झाला त्यावेळी माझे मलाच हसू आले. मला वाटलं मुंबईला सारेच काही विलक्षण असे म्हणतात ते काही खोटे नव्हे. 60 वर्ष अबाधित राज्य चालवणाऱ्या व्हिक्टोरिया महाराणीचे नाव एका घोड्याच्या गाडीला द्यावे. आम्ही गिरगावात आलो. त्यावेळी चांगलेसे उजाडले नव्हते. बाबीशेठ मुंबईचे चांगले माहितगार असल्यामुळे बाबांच्या मित्रांची खोली मिळणे कठीण गेले नाही. घरी आलो आणि सामान गॅलरीत टाकले. दरवाजा उघडताच आतील जागा पाहून मी स्तंभित झाले. एवढीशी खोली आणि त्यात 4-5 माणसे झोपी गेली होती. रत्नागिरीचा आमचा शौचकूप देखील या खोलीपेक्षा मोठा होता. याच जागेत का आपण राहायचे? मी हळूच बाबीशेठना म्हटले. आपण दिवाळीसाठी वाट पाहायची नाही, परीक्षा होताच रत्नागिरीला परत जाऊ. बाबीशेठ मोठमोठ्याने हसत म्हणाले, येऊन पोचली नाहीस तोच जाण्याच्या गोष्टी कशाला बोलते आहेस? थोडा दम खा, अजून पाहायचं ते पुढंच आहे. बाबांचे मित्र एक दिवा पेटवून हाती घेऊन दारात उभे राहिले. ते माझ्याकडे क्षणभर टक लावून पाहून म्हणाले, तूच का गंगाधरची मुलगी? तू मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार? मला नाही खरं वाटत. बाबीशेठकडे वळून ते म्हणाले, हे कोण आले आहेत तुझ्याबरोबर? तुझ्या वडिलांचे कारकून का? नाही, मी शेजारी आहे त्यांचा, बाबीशेठ म्हणाले. दुसरं कुणी येण्याजोगं नव्हतं. गोदूला आमचा लळा फार, तेव्हा मीच आलो हिच्याबरोबर. माझं नाव बाबीशेठ शेट्टे. कंदील बाबीशेठच्या अगदी तोंडाजवळ धरून निरखून पाहून ते म्हणाले, बाबीशेठ का? शेठ या शब्दावर त्यांनी बोलताना मोठा जोर दिला होता. तुम्ही कुठं जाणार आहात राहायला? त्या शब्दासरशी मला भिरभिरी आली. मी म्हटले, जिथं मी तिथं ते. तात्या मला सोडून दुसऱ्या कुठंही जाणार नाहीत. गृहस्थ आपल्याशीच पुटपुटू लागला. मोठी पंचायत आली. आम्ही तोपर्यंत गॅलरीतच उभी होतो. त्यांनी एका शब्दाने आम्हाला बसा देखील म्हटले नाही. ते आत आपल्या कुटुंबाकडे वळून म्हणाले, अगं हे कसं काय व्हायचं? हे बाबीशेठ आहेत, यांची इथं कशी सोय होणार? दोघेही आपसात कुजबुजू लागली. मी बाबीशेठना म्हटलं, चला आपण तुमच्या मित्राच्याच घरी जाऊ. तुम्ही तसे ते, मला काही अडचण वाटायची नाही. पुन्हा कंदील घेऊन दाराबाहेर येऊन ते गृहस्थ म्हणाले, असं पहा मुली, तू इथं राहा, त्यांना जाऊ दे खानावळीत. ते पुढे काही बोलणार होते, पण तिरमिरी सरशी मी एकदम बाबीशेठना म्हटले, कुणी गडी असला तर पहा आणि हे सामान खाली न्या. बाबीशेठनी क्षणभर विचार केला आणि खालून जाणाऱ्या एका पाटीवाल्याला हाक मारली. सामान त्याच्या डोक्यावर दिले तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, जातेस? बरं बुवा, मर्जी तुझी. गंगाधरचा उगीच गैरसमज मात्र होईल, पण मी तरी काय करणार? एवढीशी खोली आणि तुझ्याबरोबर हे शूद्र. पुढले भाषण ऐकायला मी तेथे राहिले नाही. आधी नीट जिन्याखाली उतरले. झुंजूमुंजू दिसू लागले होते. रस्त्यावर येऊन पुन्हा आम्ही व्हिक्टोरिया केली. आत बसल्यावर बाबीशेठ म्हणाले, आपण सुखनिवासातच जाऊ. हल्ली ती बरी सोय झाली आहे. राहण्याची देखील तिथं व्यवस्था असते. पूर्वी नुसत्या खानावळी होत्या, त्यावेळी कोणातरी मित्राकडे उतरावे लागे. आताही तसाच गेलो असतो, पण आमच्या घरची गोष्ट निराळी, सुखनिवासच बरा.
आम्ही सुखनिवासात येऊन उतरलो. आमच्या सुदैवाने 2 माणसांच्या सोयीची एक खोली लाभली. इतर खोल्यातून 4-4, 5-5 माणसांची व्यवस्था केली होती. ही खोली देखील अगदीच लहान होती. एवढ्या लहान खोलीत राहण्याचा माझ्या लहानशा आयुष्यात मला केव्हाच प्रसंग आला नव्हता. उजाडले आणि रहदारीला सुरुवात झाली. ती सगळी गडबड आणि धांदल पाहताच माझा जीव कासावीस झाला. त्या दिवशी मंडपातली जागा आम्ही पाहून आलो. मी परीक्षेसाठी आले आहे हे ऐकून सुखनिवासातल्या लोकांना फार आश्चर्य वाटले. आधी मुलगी, त्यातून सारी 14 वर्षाची, आणि मी 14 वर्षाची आहे हे बाबीशेठ पुन्हा पुन्हा वाजवून गाजवून मोठ्या अभिमानाने सांगत होते. आणि ती मॅट्रिकला बसणार. सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. सर्वच कौतुकाने माझ्याकडे पाहत होते. ती जुनी भावना माझ्या हृदयात पुन्हा जागी झाली. मला पुन्हा आठवण झाली, मी कुणीतरी आहे. परीक्षा झाली. माझ्या दृष्टीने पेपर अगदी सोपे होते, पण ते कठीण असल्याबद्दलची ओरडही माझ्या कानी पदोपदी येत होती. कुणी कठीण म्हणत असत, कुणी सोपे म्हणत असत. दोन्ही प्रकारचे विद्यार्थी परस्पर विरोधी मते देऊ लागले म्हणजे मला मोठी गंमत वाटे. परीक्षेचे ओझे खाली उतरताच पहिली आठवण झाली ती ठकीचा शोध करण्याची. पण प्रश्न आला की चौकशी काय करायची? तिचा नवरा ज्या छापखान्यात काम करीत असे तो सर्वात मोठा छापखाना होता. अर्थातच तिथे कंपोजिटर पुष्कळच असण्याचा संभव होता. पण तिथे जाऊन विचारायचे काय? ठकीचा नवरा कुठे आहे म्हणून का विचारायचे? बाबीशेठ म्हणाले, चल तर खरी, पाहू तपास करून. पत्ता लागला तर सहजच भेट होईल, न लागला तर नाही, हे ठरलंच आहे. आम्ही छापखान्यात गेलो. बाबीशेठनी मोठ्या युक्तीने तपास करण्यास सुरुवात केली. त्या छापखान्याचे मॅनेजर त्यांच्या परिचयाचे होते. कुणी चिपळूणचा तेली छापखान्यात कंपोजिटर आहे का असे विचारण्यास त्यांनी सुरुवात केली. नावावरून काही समजण्याजोगे नव्हते. मॅनेजरने यादी काढून पाहिली. त्याच्यावरून त्यांना काही अंदाज करता येईना. फोरमनला विचारले. त्यावरून असे कळून आले की चिपळूणचे 3-4 कंपोजिटर्स छापखान्यात नोकर होते. मॅनेजरनी त्या सर्व चिपळूणकरांना बोलावून घेतले आणि प्रत्येकाची जात विचारली. त्यातील एक जण आपली जात सांगण्यास काकू करू लागला. जात विचारण्यात आपला काहीतरी अपमान होतो आहे असे त्याला वाटत असल्याचा त्याच्या भाषणावरून कयास काढता येत होता. माझ्याने धीर धरवेना. मला वाटले हाच तो गृहस्थ असावा. बनीने सांगितलेले वर्णनही जुळले होते. त्याचे वय 35-40 वर्षाचे असावे. आधीच त्याचा तो कळकट चेहरा आणि त्यापेक्षाही अंगावरचे कळकट कपडे पाहताच माझ्या हृदयात चर झाले. वाटले हाच का ठकीचा नवरा? ठकी भेटण्याविषयी उत्कंठा होती खरी, पण त्याचबरोबर त्याला पाहताच हा ठकीचा नवरा ठरू नये असे मनाला वाटत होते. मनाचा हिय्या करून मी मध्येच तोंड घातले. तुमच्या बायकोचे नाव ठकी आहे का? त्याच्या तोंडून चटकन होकार निघून गेला. पण तितक्यात जीभ चावून तो म्हणाला, माझ्या बायकोचं नाव ठकी असेल नाहीतर नक्की असेल, तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे? ठकी माझी बालमैत्रीण आहे, मी म्हटले. 4-5 वर्ष झाली तिच्या भेटीसाठी मी तळमळते आहे. तिचा नक्की पत्ता मला कळेना, पण अंदाजानं इथवर आले. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. तिची बालमैत्रीण म्हणे. माझ्याकडे वळून तो म्हणाला, रावसाहेब गोखल्यांची गोदू का तू? एवढ्याचसाठी का मुंबईला आलीस?